नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्टडी डायरीच्या यूट्यूब चॅनलवर. लॉ सिटी 3 इयरची वाट पाहणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट आलेली आहे. CET सेलच्या अधिकृत वेबसाईटवर अखेर अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट पब्लिश करण्यात आलेली आहे. जर तुम्ही 3 वर्षाच्या लॉ कोर्ससाठी रजिस्ट्रेशन केलं असेल तर ही लिस्ट तपासणं तुमच्यासाठी का अनिवार्य आहे, यात तुमचं नाव नसेल तर काय करायचं आणि चुका कशा सुधारायच्या याबद्दलचा संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सोप्या भाषेत मी आपल्याला सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा. विद्यार्थी मित्रांनो, CET सेलच्या या अधिकृत वेबसाईटवर आपण लॉग इन केल्यानंतर आपल्याला सर्वात प्रथम अशा प्रकारे एक मेसेज येणार आहे. अल्फाबेटिकल लिस्ट फॉर राउंड 1 हॅज बीन पब्लिश. कॅन्डिडेट्स आर ॲडवाइज्ड to check each and every details carefully. If any changes is required, please lock your application form and correct the details during the grievances round edit. विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्या जर ऑनलाईन भरलेल्या फॉर्ममध्ये काही ग्रीव्हन्सेस आलेले असतील तर ते तुम्हाला या पब्लिश केलेल्या अल्फाबेटिकल मेरिट लिस्टमध्ये दिसणार आहे. अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट म्हणजे काय? जे सर्व विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांची नावे इंग्रजी मुळाक्षराच्या म्हणजे ABC क्रमानुसार या लिस्टमध्ये दिलेली असतात. ही तुमची फायनल मेरिट लिस्ट नाही आहे, तर ही फक्त अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट आहे. आता इथं आल्यानंतर आपल्याला लक्षात येणार आहे की आपण अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट या सेक्शनवर क्लिक केलं की आपल्यासमोर ती लिस्ट PDF मध्ये ओपन होणार आहे. आता आपण डायरेक्टली त्या PDF मध्ये पाहूया की कशा प्रकारे आपल्याला अल्फाबेटिकल मेरिट लिस्टमधील नावं आपली सर्च करायची आहे. त्यानंतर आपल्या नावापुढे काय आलेलं आहे ते आपल्याला पाहायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, 20 जुलैपर्यंत तुम्हाला तुमचे फॉर्म एडिट करता येणार आहे. अल्फाबेटिकल लिस्टमध्ये या सेक्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर या प्रकारे 4 नोटिफिकेशन ओपन होणार आहे. तर यामध्ये आपण पाहू शकता की कॅन्डिडेट्स हॅव्हिंग डिस्क्रिप्शन्सी इन डिफरंट डॉक्युमेंट ग्रुप्स. त्यानंतर अल्फाबेटिकल लिस्ट फॉर महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट फॉर राउंड 1. त्यानंतर अल्फाबेटिकल लिस्ट ऑफ आउटसाइड महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट्स फॉर राउंड 1 आणि नॉट कन्सिडर इन अल्फाबेटिकल लिस्ट राउंड 1. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर महाराष्ट्रामधील विद्यार्थी असाल तर तुमच्यासाठी 2 नंबरची PDF महत्त्वाची ठरणार आहे आणि तुम्ही जर आउट ऑफ महाराष्ट्राचे असाल तर तुम्हाला 3 नंबरची ही PDF तुम्हाला पाहावी लागणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचं नाव जर या 2 नंबरच्या लिस्टमध्ये नसेल तर नक्कीच तुमचं नाव हे नॉट कन्सिडर इन द अल्फाबेटिकल लिस्ट राउंड 1 या लिस्टमध्ये असणार आहे. मग कशामुळे तुमचं नाव कन्सिडर केलं गेलं नाही ती PDF ओपन करून तुम्हाला समजणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण डायरेक्ट या 2 नंबरच्या PDFवर जाऊन पाहूया की यामध्ये कशा प्रकारचा मेसेज CET सेलने आपल्याला दिलेला आहे. आता अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट देण्याचं कारण असं असतं की तुम्ही जो काही फॉर्म भरलेला आहे त्यामध्ये तुम्हाला काय दुरुस्ती करायची आहे आणि ज्या विद्यार्थ्यांची जर फॉर्ममध्ये कन्फर्म दिलेला असेल तर त्या विद्यार्थ्यांना मात्र काही दुरुस्ती करायची अथवा त्रुटी दूर करायची गरज नाही. आता सर्वप्रथम आपण ही मेरिट लिस्ट ओपन करून घ्यायची आहे. कॉम्प्युटरमध्ये तुम्ही Ctrl F करू शकता आणि जर तुम्ही मोबाईलवर पाहत असाल तर तुम्ही सर्चच्या ऑप्शनमध्ये तुमचं नाव टाकू शकता किंवा तुमचं ॲप्लिकेशन ID टाकू शकता. आता या लिस्टमध्ये पहिल्या विद्यार्थ्याच्या नावासमोर तुम्हाला दिसणार आहे डॉक्युमेंट स्टेटस डॉक्युमेंट्स हॅव्हिंग डिस्क्रिप्शन्सी. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, या विद्यार्थ्याच्या फॉर्ममध्ये काहीतरी त्रुटी राहिलेली आपल्याला दिसून येत आहे. आणि 2 नंबरचा फॉर्म तुम्ही जर पाहिला तर कन्फर्म असं डॉक्युमेंट स्टेटस दाखवत आहे. म्हणजे 2 नंबरच्या विद्यार्थ्याला आता त्या फॉर्ममध्ये काही दुरुस्ती करायची गरज नाही. परंतु या पहिल्या फॉर्ममध्ये ज्या विद्यार्थ्याचं नाव असणार आहे त्या विद्यार्थ्याला लॉग इन करून डॉक्युमेंट हॅव्हिंग डिस्क्रिप्शन्सी ते तुम्हाला सॉल्व करायचं आहे. आणि तुम्हाला लॉग इन केल्यानंतर दिसणार आहे की आपल्याला कोणतं डॉक्युमेंट अपलोड करायचं बाकी आहे किंवा कोणतं डॉक्युमेंट अपलोड करायची गरज नाही. अशा प्रकारे तुम्ही ह्या लिस्टमध्ये जाऊन तुमचं नाव सर्च करू शकता. आणि इन केस तुमचं नाव जर या PDF मध्ये सापडून येत नसेल तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला नॉट कन्सिडर इन अल्फाबेटिकल लिस्ट राउंड 1 ही PDF ओपन करायची आहे आणि यामध्ये तुम्हाला तुमचं नाव Ctrl F करून सर्च करायचं आहे किंवा सर्च बारमध्ये जाऊन तुमचं ॲप्लिकेशन ID टाकायचं आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, CET सेलने आपल्याला ही अल्फाबेटिकल लिस्ट दिलेली आहे आणि 20 तारखेपर्यंत आपल्याला
फॉर्म एडिट करता येणार आहे, जेणेकरून आपण मेरिट लिस्टमध्ये आपलं नाव येणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचं नाव मेरिट लिस्टमध्ये येणार आहे त्यांनाच कॉलेज अलॉट होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, घाबरू नका. CET सेलने यासाठी आपल्याला ग्रीव्हन्सेस पिरियड दिलेला आहे. तुम्हाला दिलेल्या मुदतीमध्ये तुमच्या प्रोफाईलमध्ये लॉग इन करून ज्या डॉक्युमेंटमध्ये त्रुटी आहे ती पुन्हा योग्य प्रकारे अपलोड करायची आहे. जर तुम्ही या मुदतीत चूक सुधारली नाही तर तुमचं नाव फायनल मेरिट लिस्टमध्ये येणार नाही किंवा तुमची कॅटेगरी ओपन केली जाऊ शकते. मित्रांनो, ग्रीव्हन्सेसचा कालावधी संपल्यानंतर सर्व अर्जाची पुन्हा छाननी केली जाईल आणि त्यानंतर अधिकृत वेबसाईटवर फायनल मेरिट लिस्ट जाहीर केली जाईल. त्या लिस्टच्या आधारे तुम्हाला पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज अलॉट केले जातील. तर मित्रांनो, लगेचच CET सेलच्या वेबसाईटवर जा आणि तुमचं नाव आणि स्टेटस तपासा. काही अडचण असल्यास खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. मी तुम्हाला मदत करण्याचा नक्की प्रयत्न करेन. हा व्हिडिओ तुमच्या लॉ CETच्या विद्यार्थ्यांपर्यंत, तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून कोणाचा फॉर्म चुकला असेल तर त्यांना वेळेत दुरुस्ती करता येईल. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.